नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय भन्नाट आणि पौष्टिक प्रोटीनयुक्त अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मंडळी, तुम्ही पाहिलेच असेल की आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ जरा सुद्धा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। मग चला मंडळी, आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात। तर पहा, इथे मी 1 वाटी मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवलेली होती। तर पहा, इथे मी तुम्हाला डाळ तोडून दाखवते। डाळ आपली व्यवस्थित अशी भिजलेली आहे। चला तर मग आता आपण यामधलं पाणी काढून टाकूयात। पहा, आपण यामधले पाणी काढून घेतलेले आहे। तर आपली डाळ इथे छान अशी भिजलेली आहे। आता ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तर पहा, सर्व डाळ आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। पहा, आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी 2 चमचे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे। मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे। तर पहा, इथे मी डाळ बारीक वाटून घेतलेली आहे। तर आता आपण एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे। त्या बाउलमध्ये ही सर्व डाळ आपण काढून घ्यायची आहे। तर पहा, आता ही डाळ आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर पहा, हे मिश्रण बारीक करताना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही बारीक करायचं नाही। तर आपण यामध्ये काही चिरलेल्या भाज्या घालणार आहोत, जसे की बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर। त्याचबरोबर मी इथे चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहे। तर अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे, अगदी 10 मिनिटात तयार होतो। तर सकाळच्या गडबडीत नाश्त्याला काय करायचे हा जर प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी नक्की पहा। मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तर या पद्धतीचे आपले इथे बॅटर तयार आहे। यानंतर गॅसवर आप्पे पॅन गरम करण्यास ठेवला आहे। तर पहा, आप्पे पॅन छान असा गरम झालेला आहे। तर यामध्ये मी थोडे थोडे करत तेल टाकून घेत आहे। इथे आपलं तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे। तर सर्व साच्यांमध्ये तेल सोडून झालेलं आहे। तर आपण आप्प्याच्या भांड्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण लगेचच भरून घेऊयात। तर पहा, मुगाच्या डाळीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते, यामुळे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते। त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील मुगाच्या डाळीचे पदार्थ खूप जास्त फायदेशीर असतात। तर पहा, आपल्या सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून झालेले आहे। मिश्रण भरून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे आप्पे छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर पहा, झाकण काढल्यानंतर आपले आप्पे छान असे टम्म शिजलेले आहेत। तर आपण आता या आप्प्यांना पलटून घेऊयात। तर पहा, खालच्या साईडने हे आप्पे छान असे ब्राऊन झालेले आहेत। तर साच्यांमध्ये हे आप्पे छान असे मोकळे झालेले आहेत, पाहू शकता। तर पहा, यावरूनच समजते की आपले आप्पे छान असे भाजले गेलेले आहेत। तर सर्व आप्पे आपण इथे पलटून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटे आपण खालच्या साईडने आप्पे छान असे भाजून घेणार आहोत। तर पहा, दुसऱ्या बाजूने देखील आपले आप्पे छान असे ब्राऊनसर झालेले आहेत। छान असा कलर आलेला आहे आणि छान असे टम्म देखील फुगलेले आहेत, बघू शकता। तर पहा, इथे आपण सर्व आप्पे पलटवून घेतले। आता हे तयार झालेले आप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर बघू शकता, आपले सर्व आप्पे इथे तयार झालेले आहेत। तर इथे सर्वांनाच माहीत आहे की आप्प्याचे खूप सारे प्रकार असतात। तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणता आप्प्याचा प्रकार आवडतो। तर पहा, इथे मी तुम्हाला एक आप्पा तोडून दाखवलेला आहे। तर पहा, आतून आपले आप्पे छान असे भाजले गेलेले आहेत। तर तुम्ही हे आप्पे सॉस, दही किंवा चटणीसोबतही खाऊ शकता। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबत ही बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। तर तुम्ही देखील मुगाच्या डाळीचे आप्पे नक्की बनवा आणि घरच्यांना देखील खाऊ घाला। मला खात्री आहे की घरच्यांना देखील हे आप्पे खूप जास्त आवडतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।